तर मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरे यांनी हजेरी लावली। कट्टर शत्रुत्व विसरून ठाकरे कंबोज हे साथ आले का अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली। मविया सरकारच्या वेळी ठाकरे आणि कंबोज यांच्यातला वाद टोकाला पोहोचलेला होता। तर कंबोज यांच्या मुलीशी आमचं वैर नाही असं यावर सुषमा अंधारे यांनी म्हटलंय। भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमुळे सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केले। त्यामुळे मोहित कंबोज आणि ठाकरेंमधील शत्रुत्व संपलं का अशा चर्चा सुरू झाल्या। कंबोज यांच्या मुलीच्या लग्नाला शनिवारी मुख्यमंत्री फडणवीसांसह अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती। या वाढदिवसाला आदित्य ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांचीही उपस्थिती होती। मविया सरकारवेळी ठाकरे कंबोज वाद टोकाला पोहोचला होता। गुवाहाटीला गेलेल्या शिंदेच्या आमदारांसोबत मोहित कंबोज दिसून आले होते। त्यामुळे ठाकरेंच्या नेत्यांच्या निशाण्यावर मोहित कंबोज होते। त्याचवेळी मोहित कंबोज यांनी देखील ठाकरेंवर सातत्याने टीका केली होती। तर कंबोज यांच्या मुलीशी आमचं काही वैर नसल्याचं अंधारे यांनी म्हटलंय। कंबोजच्या पोरीशी आमचं काही वैर असायचं काही कारण नाही, हा एक भाग आहे। आणि मला वाटतं की जगात इतके सगळ्या उलथापालथी मोठ्या होत आहेत, त्याच्यावरचे प्रश्न सोडून आपण या प्रश्नावर का अडताय कळत नाहीये। एक लक्षात घ्या, कंबोजला आम्ही आधी विरोध केलाय आणि आताही विरोध करू आणि याच्या पुढे सुद्धा विरोध करत राहू। आता बिझनेसमॅन म्हणून पुढे आलेला आहेत मोहित कंबोज, त्यामुळे आता मोठा बिझनेसमॅन झाला की सगळेच जातात, त्यामुळे कदाचित ते गेले असावेत असं मला वाटतं। विरोधकांकडे आता पर्याय राहिलेला नाही, सगळंच भांडवल संपलेलं आहे, दुकानामध्ये माल संपलेला आहे आणि भारतीय जनता पक्ष आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्यायच राहिलेला नाही। आम्ही नेहमी बोलायचो की आमचा बॉस हा सागर बंगल्यावर बसतो किंवा आता वर्षा बंगल्यावर आहे, आता हळूहळू देवेंद्र फडणवीस साहेब सगळ्यांचेच बॉस होणार आहेत। तर एखाद्यानं शुभ कार्याला बोलावलं असेल तर कार्यक्रमाला जाणं चुकीचं आहे का असा सवाल राऊतांनी केलाय। कट्टर शत्रुत्व विसरून आदित्य ठाकरे यांनी भाजप नेते मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला हजेरी लावली, त्यावर संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली। तर विरोधकांच्या कार्यालाही गेलो ते तेवढ्या पुरतं असतं, आमचा वैचारिक संघर्ष थांबत नाही असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं। मी बोललो की अशा एखाद्या मंगल कार्याला कोणी बोलवलं असेल तर त्याच्यावरती तुम्ही राजकारण किंवा राजकीयदृष्ट्या पाहू द्या। विरोधकांच्या घरी सुद्धा आम्ही अनेकदा कार्याला गेलेलो आहोत, बाळासाहेब गेले आहेत, आम्ही गेलो, शरद पवार जातात, पण हे तेवढा पुरता असतो। बाकी आमचा वैचारिक संघर्ष जो असतो तो थांबत नाही। हे बघा, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये कुणाचा मंगल कार्यक्रम असेल किंवा एखाद्याचा दुःखद काही घटना असेल, गेलं पाहिजे हे राजकारणातलं अलिखित संकेत असतात। म्हणून आदित्य गेला याचं काही वाईट नाही, परंतु मनामध्ये त्यांच्या काय चाललंय हे जर पाहिलं तर मला असं वाटतं की जे बेछूट आरोप करत होते म्हणजे लिमिटच्या बाहेर, ते आता त्या लग्नाला जाण्यामागचं कारण आहे की त्यांना भाजपकडं अप्रोच होण्याचा वे ते शोधत आहेत आणि म्हणून ते आज मनोज त्या कंबोजच्या कार्यक्रमामध्ये गेले होते।